तर दुसरी आवृत्ती निघाली. बरं. त्यात बरीच अजून नवीन इन्फॉर्मेशन मिळाली आणि अजून या घडीला मी पुस्तक वाचतोय. अरे वा. तर हे महाजी शिंदे हे जे व्यक्ती आहेत, व्यक्तीची त्यांचं जे एकूण दरारा आहे, हा दरारा जर पाहिला तर मराठेशाहीची पताका दिल्लीवरती काही वर्ष शर्थीने राखणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. हो. पण आता एका वादाच्या निमित्तानं मी या मुद्द्याकडे येतो की राजपूत म्हणतायत राजस्थानमधले की मराठ्यांचा जो तुम्ही विस्तार दाखवताय, मराठ्यांचं जे साम्राज्य दाखवताय, त्या साम्राज्याच्या इतिहासामध्ये तुम्ही राजस्थान वगैरे काही धरू नका. तो कधी मराठेशाहीचा भाग नव्हता, मराठ्यांच्या साम्राज्याचा कधी भाग नव्हता. आणि मग महाजी शिंदेचं महत्त्व मला वाटतं अजून अधोरेखित होतं की खरोखरीच त्यांनी राजस्थान देखील आपल्या कब्जामध्ये किंवा काबूमध्ये ठेवलेला होता. तर या निमित्तानं मला एक विचारायचं तुम्हाला की खरोखरीच राजस्थानवरती मराठा साम्राज्य होतं की नाही? महाजींच्या चरित्रातनं काय समोर येतं? नाही, यामध्ये अगदी एक थिन लाईन ज्याला म्हणतात ती आपल्याला काढायला लागते की राजस्थान राजपुताना हा मराठ्यांच्या ताब्यात होता का? तर मराठ्यांचं त्यांच्यावरती राज्य नव्हतं, पण ते आपले मांडलिक होते. आपल्याला वार्षिक खंडणी देणं हे त्यांनी मान्य केलेलं होतं आणि त्याला ते बांधील होते. आणि त्या संदर्भात महाजींचं राजस्थानात जाणं व्हायचं. ते जयपूरला जायचे, जोधपूरला जायचे, उदयपूरला जायचे आणि त्याच्यामागं उद्देश त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना संपवायचं नव्हतं. म्हणजे जसं मोगलांनी केलं की राज्य ताब्यात घ्यायचं, तिथल्या राजाला ठार मारायचं आणि आपला कोणीतरी मुस्लिम शासक त्यांच्यावरती बसवायचा, हे मराठ्यांचा कधीच उद्देश नव्हता. ते राजपुतातल्या लोकांनाही आपले हिंदू बांधव म्हणूनच मानत होते आणि त्यांचीही तीच भावना होती. पण त्यांच्या राज्यामध्ये जेव्हा वारसा हक्काची भांडणं व्हायची तेव्हा ते पूर्वी मोगलांच्या दिल्लीच्या दरबारात जायचे, पण जेव्हा मोगल सत्ता वीक झाली तेव्हा ते मराठ्यांच्याकडे आले आणि त्यामुळे जेव्हा अशी वारसा हक्काची भांडणं व्हायची तेव्हा ते आपल्याकडे यायचे आणि मग त्यावेळी महाजी शिंदे किंवा येऊन मल्हारराव होळकर किंवा अजून कोणी हे जाऊन त्यांची ती भांडणं मिटवायचे आणि जो योग्य वाटेल मराठ्यांच्या दृष्टीनं त्याला ते राज्यावर बसवायचे. आणि त्यावेळी त्यांच्यात करार व्हायचे की ह्या कामासाठी आम्ही तुम्हाला अमुक अमुक लाख रुपये देऊ, एवढी खंडणी तुम्हाला मी वर्षाला देऊ. तर त्या दृष्टिकोनातून ते मराठ्यांचे मांडलिक होते. पण महाजींचं राज्य होतं का? तर नाही. आपलं त्यांच्यावरती पण ते आपले अंकित होते, असं आपण म्हणू शकतो. येस येस. त्याच्या पुढे एक मी थोडीशी पुरवणी जोडतो जी साधारण कोणाला जनरल लोकांना माहीत नाही की अंबुजी इंगळे नावाचा महाजींचा एक जो सेनापती होता तो उदयपूरचा त्यांनी दिवाण म्हणून नेमला. हे साधारण 1794च्या आसपासची घटना आहे आणि अंबुजी इंगळे हा 8 वर्ष त्या उदयपूरच्या राजाचा दिवाण म्हणून त्यांनी कारभार बघितला. त्याचं वैशिष्ट्य असं की त्याच्या काळामध्ये उदयपूर संस्थानामध्ये भरभराट झाली, सुबत्ता आली, लोकांना शांतता लाभली आणि त्याचं नाव लोकांच्या मुखी झालं. म्हटलं तर तो राजा नव्हता, राजा आपला जागी होता, पण दिवाण जो कारभार करायचा किंवा त्यांचं शांतता प्रस्थापित करणं म्हणजे त्याच्या काळामध्ये त्यांचा जो शेतसारा होता तो 5 पटीने वाढला.